न्यूजवाले इथं उपस्थित आहेत। लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू हजर आहेत। संजय आप्पा शिंदे यांनी खरोखर चांगलं नियोजन केलंय। सगळ्याच प्रकारचं नियोजन, बसण्याची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे। शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान आयोजित श्री रामनवमी उत्सव 2026 निमित्त विविध भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज महाराष्ट्रातल्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणून ओळख असलेल्या कुस्त्यांचा जंगी हंगाम श्री साईबाबा क्रीडा मैदानावर उपस्थितांनी अनुभवला। दुपारी 3 वाजता श्री रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी ग्रामस्थांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या 2 गदांचं पूजन करत चांदीच्या गदांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत शिर्डीतील सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत नृत्य केलं, तर नेते मंडळींनी फुगड्यांचा सुद्धा आनंद घेतलाय। उघड्या जीपमध्ये विराजमान महाबली हनुमान आणि जांबुवंत ने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। यावेळी कुस्त्या सुरू होण्यापूर्वीच भर उन्हात मैदानावर कुस्तीप्रेमी आणि शिर्डी ग्रामस्थांनी तुडुंब गर्दी केली होती। दरवर्षी 500 तर ह्या वर्षी जवळपास 700 ते 800 पैलवान कुस्त्यांसाठी येण्याची शक्यता होती। मात्र आज तब्बल 1000 पेक्षा जास्त पैलवानांनी साईंच्या शिर्डीत कुस्तीसाठी हजेरी लावत स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याचं अध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांनी म्हटलंय। आज साई केसरी या कुस्ती आखाडा रंगलेला आहे। मागच्या वेळेस 500 पैलवानांच्या आसपास आले होते, त्यावेळेस आम्हाला अंदाज होता 750च्या आसपास पैलवान येतील, पण आज या 1000च्या आसपास पुढे गेलेली आहे आणि सगळ्या कुस्त्या जोरदार होऊ राहिल्या, तोला मोलाचे होऊ राहिल्या। नामचीन पैलवान सगळे आलेले, महाराष्ट्र केसरी आहे, हरियाणा केसरी असे मोठे मोठे मल्ल आलेले। आता कुस्त्या निम्म्या अर्ध्या झाल्या, 75%च्या आसपास झाल्या, अजून 25% कुस्त्या आहे। या कुस्त्या सर्व ग्रामस्थ, साई भक्त आणि उत्सव कमिटीचे जे कार्यकर्ते त्यांच्या अथक श्रमाचं या कुस्त्या सगळ्या एकदम सुंदर व व्यवस्थित चालू आहे। या कुस्त्या शेवटपर्यंत व्यवस्थित होतील ही मला अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये पंचांचं आणि स्वयंसेवक आणि जे मार्केट उत्सव कमिटीचे कार्यकर्ते यांचे योगदान मोठं आहे आणि त्यांच्या योगदानामुळे आज एवढ्या दर्जेदार कुस्त्या आम्ही घेऊ शकलो। आज मल्ल म्हणल्यावर त्यांचे अहोरात्र कष्ट राहतात। मल्ल म्हणजे त्यांच्या स्वतःवर भरपूर खर्च करावा लागतो चांगला आणि आज त्यांच्या त्या बॉलाचे आम्ही काही योगदान नाही देऊ शकत। फुलाची भाकरी म्हणून साईबाबा नगरीमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या कलेचे आणि कुस्तीचे जे पण त्यांनी कष्ट केले ते आज मैदानामध्ये दाखवलं। त्यामुळे त्यांना फुलाची भाकरी म्हणून आम्ही सगळ्या लहान मल्ला साईबाबाचा आशीर्वाद म्हणून त्यांना फुलाची भाकरी म्हणून, काही महिला असो, लहान मुलं असो, मोठे मल्ल असो, जे महाराष्ट्र केसरी आहे, हरियाणा केसरी आहे, असे मोठे मोठे मल्ल आलेले, त्याला फुलाची भाकरी म्हणून सगळ्यांना आम्ही काही ना काही योगदान फुलाची भाकरी काही ना काही देत आहोत। माऊली दांडाळे आले, हरियाणाचे झाले, असे मोठे मोठे मल्ल आलेले, त्यांनी सुद्धा आज साईबाबाच्या नगरीमध्ये हजेरी लावली आणि ते त्यांच्या कुस्त्या आणि त्यांचे जे पण एवढे दिवशी मेहनत आहे त्याची किंवा झलक आपल्या मैदानामध्ये दाखवणार आहे। त्यांना पण फुलाची भाकरी म्हणून आपण काहीतरी देणार आहोत। ओम साईराम। आज आपल्या सगळ्यांना सांगण्याचा आनंद होत आहे की श्री रामनवमी उत्सव 2026 शिर्डी हा उत्सव या वर्षी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे। आज उत्सवाचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवशी शिर्डी शहरामध्ये रामनवमी उत्सवानिमित्त भव्य अशा कुस्ती हंगामाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। बऱ्याच अहिल्यानगर जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आलेले आहेत। परिसरातील ग्रामस्थांनी खूप अशी गर्दी या ठिकाणी या कुस्त्या बघण्यासाठी केलेली आहे। मी या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे तसेच बाहेरून आलेल्या सर्व पैलवानांचे शिर्डी नगरीत स्वागत करतो। अतिशय सुंदर अशा कुस्त्यांचा थरार या ठिकाणी रंगलेला आहे। रामनवमी कुस्ती हंगाम वर्ष 115वे खूप छान वाटते। आज बाबांच्या काळात चालू झालेली कुस्ती आज रोजी प्रत्यक्ष भक्तांनी खूप आणि शिर्डीची कुस्ती आयोजक सांगताय की ज्याप्रमाणे आज महाराष्ट्र केसरी झाली त्याप्रमाणेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खूप छान वाटतंय, खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय। 115 वर्ष असं यापेक्षाही वेगवेगळ्या स्वरूपाचे आयोजन पुढे होत राहील
अशी साईचरणी प्रार्थना करतो. संजय आप्पा शिंदे यांनी खरोखर चांगलं नियोजन केलंय. सगळ्याच प्रकारचं नियोजन, बसण्याची व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, चेंजिंग रूम केले छानपैकी, आणि खरोखर चांगल्या कुस्त्या आहे. एकदम छान नियोजन आहे. त्यातल्या त्यात मॅटवरच्या कुस्त्या फक्त 7 नंतर, आणि जे लांबून आलेले त्यांना 60-40चा नियम इथं खूप छान वाटतंय. एवढं छान कुस्तीचं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल रामनवमी यात्रा उत्सव कमिटी तसेच शिर्डी ग्रामस्थ, साईबाबा संस्थान यांचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. याप्रमाणे रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.